MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH मराठी अस्मितेवरून दोन्ही ठाकरे बंधू एकजुटीची चर्चा होत असतानाच यंदा मुंबईत आमची सत्ता येणार असा दावा उत्तर भारतीय संघाने केला। ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबईचं राजकारण कुणासाठी नफा तोट्याचं ठरेल? मराठी ध्रुवीकरणामुळे ठाकरेंना फायदा झाला तर इतर भाषिकांचंही ध्रुवीकरण होईल का? पाहूया आमचा हा रिपोर्ट। अनेक वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच मोर्चात एकाच कारणावरून एकमेकांसोबत चालणार आहेत। दोघांच्या युतीच्या चर्चा झडत असतानाच हिंदी सक्तीच्या वादात दोघांना अजून जवळ आणलंय। मात्र मुंबई महापालिकेत दोन्ही ठाकरे एकत्र आले तर राजकीय गणित काय सांगतं यावरूनही चर्चा झडू लागल्यात। काय दावे प्रतिदावे आणि युक्तिवाद केले जात आहेत पाहूयात। एक दावा असा आहे की मराठी अस्मितेसाठी एकजूट झाल्यास मुंबईतला मराठी माणूस दोन्ही ठाकरेंच्या सोबत एकजुटीने उभा राहील। दुसरा युक्तिवाद होतोय की दोन्ही ठाकरेंनी जरी मराठी मतदार केंद्रित केले तरी हिंदीच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांची सुद्धा एकजूट होईल। उद्धव ठाकरेंचं मुंबईतलं संघटन आणि राज ठाकरेंचं वक्तृत्व यामुळे दोन्ही सेनांना प्रचंड यश मिळेल। तर याला खोडत काहींचं मत असं आहे की भाजपचेही अनेक वॉर्डात मराठी उमेदवार असल्यामुळे त्यांना हिंदी भाषिकांचं मतदान बोनस म्हणून मिळेल। मराठीच्या मुद्द्यावर मुंबईला मराठी मतदार पक्षभेद विसरून केवळ भाषेच्या आधारावर दोन्ही ठाकरेंकडे आकर्षित होतील। राज ठाकरेंच्या काही आक्रमक भूमिकांमुळे उद्धव ठाकरेंना मानणारा हिंदी भाषिक आणि मुस्लिम वर्ग दुरावेल। एक गट मानतो की दोन्ही बंधूंची युती झाल्यास मुंबईत शिंदेंची शिवसेना आणि भाजपला सुद्धा नुकसान होऊ शकतं। तर दुसऱ्या बाजूला भाषेच्या मुद्द्यावरून दोघांची एकजूट झाल्यास हीच एकजूट इतर भाषिकांना भाजपच्या दिशेने वळवेल असाही एक तर्क दिला जातोय। मुंबई में 2 करोड़ 20 लाख की आबादी है, जिसमें 1 करोड़ उत्तर भारतीय और 1 करोड़ मराठी भाई लोग हैं और अन्य राज्य से जो आते हैं वो 20 लाख हैं। समझ लीजिए कि मराठी समाज जो है वो बटा है 5 पार्टियों में। कोई उद्धव को वोट देगा, कोई शिंदे को देगा, कोई राज ठाकरे को देगा, कोई बीजेपी को देगा, कोई कांग्रेस को देगा। लेकिन उत्तर भारतीय यहां पर पीड़ित है। याआधी 2017 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या। त्यावेळी मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी शिवसेनेचे 84, भाजपचे 82 आणि मनसेचे 7 नगरसेवक जिंकले होते। टक्केवारी पाहिल्यास शिवसेनेला 28%, भाजपला 27% आणि मनसेनं 8% मतं मिळवली होती। त्यावेळच्या दोन्ही ठाकरे बंधूंची आकडेवारी एकत्र केल्यास ती 36% होती। ही दोघांसाठी दिलाशाची बाब आहे, कारण 2017ला महाराष्ट्राच्या सत्तेत शिवसेना भाजप एकत्र असून सुद्धा मुंबई महापालिका त्यांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती। मात्र यावेळी दोन्ही शिवसेनेत फूट पडली आहे। शिंदेंची शिवसेना भाजपसोबत आहे। शिवाय गेल्या काही निवडणुकांमध्ये मुंबई भाजपचा जनाधार वाढलाय। मात्र शिवसेना फुटीनंतर सुद्धा मुंबईतली ताकद उद्धव ठाकरेंनी फारशी गमावलेली नाहीये। विधानसभेत मुंबईतल्या 36 जागांपैकी भाजपनं 15, शिंदेंच्या शिवसेनेनं 6 तर उद्धव ठाकरेंनी 10 आमदार जिंकले। त्याचसोबत मनसे आल्यावर ताकद अजून वाढेल की मग याचा उलटा परिणाम होईल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। आता मजा बघा, उद्धव ठाकरेंचा खरा विरोध हा भाजपला आहेच, पण आता त्याहूनही अधिक एकनाथ शिंदेंना आहे। काही झालं तर एकनाथ शिंदेकडे जाता कामा नये। आणि मला असं दिसतंय की ज्या प्रकारे शिवसेना तोडली फोडली गेली, त्यानंतरच्या राज ठाकरेंच्या प्रतिक्रिया तुम्ही जर बघितल्या तर त्या तशा अर्थानं फार उद्धव ठाकरेंच्या विरोधातलं नाहीये। उलट पक्ष ठाकरेंना संपवण्याचा हा डाव आहे, कट आहे, अशा प्रकारे ते बोलले। राज ठाकरे असं पण म्हटले की मी जेव्हा माझे मतभेद झाले तर मी वेगळा पक्ष स्थापन केला, पक्ष फोडला नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की मुळात पक्ष फोडणे राज ठाकरेंना पण आवडलेलं नाही। या सगळ्या मुद्द्यांवर जर या दोघा भावांना असं वाटलं की आपल्याला ठाकरे ब्रँड जिवंत ठेवायचा असेल आणि आपल्याला एकत्रितपणे काही करायचं असेल तर आपल्या दोघांनीही आपण एकत्र येणं फार आवश्यक आहे। तर मला असं वाटतं एकत्र येऊ शकतात। निश्चितच हा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल, कारण उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो हे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे 2 मोठे नेते आहेत।
आणि दुर्दैवाने आता त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्याकडे सैन्य कमी आहे. म्हणजे तो जर तुम्ही बघितलं जसं शिंदे गट वेगळा झाला होता तर ते तिकडे या बाजूला उद्धव ठाकरेंची सेना सगळी शिंदे गटाकडे गेली आणि हा गट पूर्णतः रिक्त झालेला आहे. म्हणजे नेत्यांची कमी आहे. तसंच मनसेचंही झालेलं आहे. या अलीकडच्या काळामध्ये मनसे बऱ्यापैकी रिक्त झालेली आहे आणि त्यामुळे नेते मोठे जरी असले तरी सैन्य कमी आहे. आणि जर हे दोन्ही जर नेते एकत्र आले तर त्यांचे जे आत्ता उरलेले सैन्य आहे तेही एकत्र येतील आणि त्यामुळे एक मोठं संघटन होईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. वाह काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.